मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। खरं तर काल सायंकाळी त्यांचं आगमन झाल्यानंतर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते या ठिकाणी त्यांना विरोध जो आहे तो केलेला पाहायला मिळाला आणि या विरोधाच्या पार्श्वभूमीवरतीच आता राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत त्या ठिकाणी पोलीस सुरक्षा जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात पोलिसांची फोर्स जी आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आपण पाहतो की राज ठाकरेंच्या दौऱ्याला ज्या पद्धतीनं मराठा समाजाकडून विरोध होतोय तो विरोध कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न म्हणून या ठिकाणी पोलीस सुरक्षा जी आहे त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे आणि आत हॉटेलमध्ये जाणाऱ्या आणि येणाऱ्याची कसून चौकशी जी आहे ती पोलीस प्रशासनाकडून होताना पाहायला मिळते। आपण पाहतोय मनसेचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी बाहेर थांबले गेलेले आहेत, कारण राज ठाकरेंच्या सूचना आल्याशिवाय आत कोणालाही सोडायच्या नाही अशा पद्धतीच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे एकंदरीतच मोठा फौजफाटा जो आहे तो राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलच्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबरीनं आज राज ठाकरे जे आहेत ते नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतानाच गुरुद्वाऱ्याचं देखील आता ते दर्शन घेणार आहेत। काही वेळामध्ये राज ठाकरे जे आहेत ते गुरुद्वाऱ्याच्या दिशेने रवाना होतील आणि त्यानंतर नांदेड विधानसभा मतदारसंघातील 9 विधानसभा मतदारसंघाचा आढावा जो आहे तो राज ठाकरे आज दिवसभरात घेणार आहेत आणि त्यानंतर ते हिंगोलीला रवाना होतील। मात्र तत्पूर्वी त्यांच्या एकंदरीत दौऱ्यामध्ये पोलिसांची सुरक्षा जी आहे ती वाढवलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन आप्पासाहेब मोहोरकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।